नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पावसाळा म्हटलं की स्किनचे प्रॉब्लेम स्टार्ट होऊन जातात. याच्याशी रिलेटेड खूप सारे रेमेडीज आहे माझ्या चॅनलवर. जर तुम्ही बघितले नसेल तर प्लीज बघून घ्या. नक्कीच कोणती ना कोणती रेमेडी तुमच्यासाठी नक्कीच असेल. आज मी ग्लिसरीन तुमच्याशी शेअर करणार आहे की पावसाळ्यात ते नक्की कसं यूज करावं. ग्लिसरीनवर ऑलरेडी माझे व्हिडिओ आहे, नसेल बघितलं तर नक्कीच बघून घ्या. लोकांना कन्फ्युजन असतं की ग्लिसरीन पावसाळ्यात कसं यूज करावं की नाही करावं, कारण ग्लिसरीनचे खूप सारे फायदे आहेत. जर तुम्ही स्किप करत असाल या सगळ्यांमुळे किंवा ते कसं यूज करायचं हेच माहित नाहीये किंवा ते जरा थिक असतं, ते लवकर ऍब्झॉर्ब होत नाही आपल्या स्किन मध्ये, त्वचेमध्ये, त्यामुळे आपण ते स्किप करून देतो. कसं यूज कराल, कारण पावसाळ्यात ऑलरेडी ह्युमिड असतं, थोडंसं दमट वातावरण असतं, पाऊस असतो सततचा, त्यामुळे थोडंसं आपली स्किन चिकट चिकट असते, त्याच्यावर एक तेलकटपणा आलेला असतो. हे सगळ्यांच्या सोबत होतं, पण यासाठी आपण आपली जी स्किन आहे त्याची काळजी घ्यायचं सोडू शकत नाही. बहुतेकदा काही लोकांना काही क्रीम यूज करायच्या नसतात किंवा त्यांना खूप सारे केमिकल यूज करायचे नसतात, तर त्यांच्यासाठी ग्लिसरीन कसं यूज करावं. जर तुम्हाला यात काहीच मिक्स करायचं नसेल, कोणतीच रेमेडी करायची नसेल, कोणतीच कटकट नको असेल तुम्हाला, तर सिम्पली मी तुम्हाला एक खूप छान सिरम सांगते, ते तुम्ही यूज करू शकता फक्त 2 मिनिटात. ओके, आणि बनवू शकता फक्त 2 मिनिटात. तुम्हाला काय करायचं आहे, काही ग्लिसरीनचे ड्रॉप्स घ्यायचे, जी स्प्रे बॉटल येते त्यात तुम्ही घेऊ शकता किंवा वाटीतही तुम्ही घेऊ शकता. तर त्यामध्ये तुम्हाला जेवढं तुम्ही ग्लिसरीन घ्याल, समजा एवढं तुम्ही ग्लिसरीन घेतलं, तर तुम्हाला त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे. ते मिक्स करायचं, चांगलं ते हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्स होईल ते चांगलं. आणि हे खूपच सुंदर सिरम तुमचं रेडी झालं आहे, काहीही मिक्स न करता, आणि हे खराबही होत नाही. तर हे सिरम तुम्ही फक्त तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करून थोडीशी मसाज जरी केली तरी तुमची स्किन खूप स्मूथ होते, क्लीन होते, आणि ती पुसल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमची स्किन किती छान क्लीन झाली आहे. हो, पण ग्लिसरीन स्प्रे केल्यानंतर पुसायची गरज नाही. जर तुम्हाला थोडंसं अनकम्फर्टेबल फील होत असेल, हेवी फील होत असेल, तर तुम्ही करू शकता. एवढा वेळ ग्लिसरीन तुमच्या स्किनवर राहील, त्याचा इफेक्ट नक्कीच दिसेल. हो, हे ट्राय अँड टेस्टेड रेमेडी आहे, नक्कीच ट्राय करा. ग्लिसरीन यूज केल्यानंतर आपली स्किन खूप छान प्रकारे सॉफ्ट होते, हायड्रेट राहते, आणि यामुळे जे सुरकुत्या असतात किंवा जे आपली स्किन डल झालेली असते ती नाहीशी होते. रेग्युलर बेसवर तुम्ही ग्लिसरीन पावसाळ्यात अशा प्रकारे यूज करू शकता, जर तुम्हाला कोणतीही रेमेडी यात मिक्स करायची नसेल तर. तुम्हाला ग्लिसरीन पावसाळ्यात यूज करायचं असेल क्लीन स्किन साठी किंवा एकदम चमकदार त्वचेसाठी, जे दमट वातावरणामुळे आपली स्किन होऊन जाते चिकट चिकट, ती नाहीशी होण्यासाठी, तर यासाठी तुम्हाला काही ग्लिसरीन घ्यायचं आहे, काही ड्रॉप्स घ्यायचे आणि ॲलोवेरा जेल त्यात मिक्स करायचं. यात काही तुम्ही इसेन्शियल ऑइलचे 1-2 ड्रॉप टाकू शकतात. ओके, चांगलं मिक्स केल्यानंतर एक खूप छान क्रीम तुमची रेडी होऊन जाईल. ही क्रीम तुम्ही 15 दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. ही काही खराब होत नाही. आणि रात्री काय करायचं, थोडीशी ही क्रीम घ्यायची, पूर्ण स्किनला लावायची आणि चांगली जंटली मसाज करायची अपवर्ड डायरेक्शननी. मसाज केल्यानंतर ही जी क्रीम असते चांगल्या प्रकारे तुमच्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब होते. ही क्रीम करण्यामागचं कारण एकच आहे की डायरेक्ट आपण ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला लावू शकत नाही. लावलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. ग्लिसरीन थिक असतं, स्किनवर लवकर ऍब्झॉर्ब होत नाही, त्यामुळे ते वरचेवर असतं आणि थोडं चिकट चिकट हेवी फील होतं, अनकम्फर्टेबल आपल्याला फील होतं, म्हणून आपण फेस वॉश करतो. पण अशा क्रीम मध्ये तुम्ही जर ग्लिसरीन यूज करून लावलं तर ते ऍब्झॉर्बही होतं, तुम्हाला हेवी फीलही होत नाही, आणि याचे इफेक्ट तुम्हाला डबल दिसतात. हो, टेस्टेड ही क्रीम आहे, नक्कीच तुम्ही यूज करा. स्मूथ स्किन साठी, क्लीन स्किन साठी, ग्लो येण्यासाठी, चमकदार स्किन साठी खूप बेस्ट आहे. आणि शिवाय तुमची स्किन हायड्रेट राहते, मुलायम राहते, आणि खूप छान एक ग्लो जो असतो तो कायमचा असतो. म्हणजे रोज ही क्रीम तुम्ही ऍज अ नाईट क्रीम म्हणून यूज करू शकता. खूप बेस्ट आहे. पावसाळ्यात ग्लिसरीन अशा पद्धतीने नक्कीच यूज करा. नेक्स्ट इथे एक खूपच छान पॅक मी तुमच्याशी शेअर करणार आहे. जर तुम्हाला तुमच्या स्किनवर ऍक्नेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यूज करू शकता. ऍक्नेसाठी तुम्हाला एक फेस पॅक मी सांगणार आहे. तर यासाठी कडुनिंबाच्या पानांची जी पावडर असते ती तुम्हाला घ्यायची आहे. इझिली ती मिळते, किंवा नसेल तर ते पानं असतात ते तुम्ही ग्राइंडही करून घेऊ शकता. यात काही थेंब तुम्हाला ग्लिसरीन टाकायचं आहे, चांगले मिक्स करायची, थोडंसं रोज वॉटरही तुम्ही मिक्स करू शकता. चांगली पेस्ट तुम्ही रेडी करून घ्यायची आणि तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायची. जास्त ऍक्ने असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर प्लीज आधी पॅच टेस्ट जरूर करून घ्या. ओके, पॅच टेस्ट केल्यानंतर काही प्रॉब्लेम होत नसेल तरच ऍक्नेवर हा फेस पॅक अप्लाय करा. ट्राय अँड टेस्टेड आहे, खूप बेस्ट आहे. लिंबाच्या पानांमुळे तुमचे जे ऍक्ने असतात मुळापासून नाहीसे होतात. हो, आणि ग्लिसरीन तुमच्या स्किनला जो ड्रायनेस असतो त्यापासून वाचवतो. स्किन तुमची मुलायम ठेवते, हायड्रेट राहते. त्यामुळे हा फेस पॅक नक्कीच यूज करा ड्राय स्किन साठी, ऍक्नेवाल्या स्किन साठी. खूप छान रेमेडी आहे, नक्की ट्राय करा. ग्लिसरीन किंवा तुम्हाला काहीच यूज करायचं नसेल तर जसं मी सांगितल्याप्रमाणे फक्त पाण्यात मिक्स करा, स्प्रे करा, छान मसाज करा. तर ग्लिसरीन अशा प्रकारे पावसाळ्यात तुम्ही यूज करू शकता.
आय होप हा ग्लिसरीनचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. काही क्वेश्चन असेल, क्युरीज असेल, अजूनही काही रेमेडी हवे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच रिप्लाय करेल, नक्कीच व्हिडिओ बनवेल. आजच्या व्हिडिओत एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.